चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुमच्यावर एखादी जबाबदारी असेल, उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या कार्यस्थळी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत असाल, तर असं अनेकदा होतं, की तुमचं काम तुम्हाला इतरांना द्यावं लागतं. इतरांना म्हणजे तुमच्याच टीममधली जी मंडळी असतात, त्यांच्यावर ते काम सोपवावं लागतं किंवा त्यांना सांगावं लागतं, की हे काम तुला करायचंय, बरोबर? यालाच आपण इंग्रजीत डेलिगेशन असं म्हणतो. तर हे डेलिगेशन हे जे प्रकरण आहे, हे कशासाठी महत्वाचं आहे? कारण प्रत्येक काम आपण स्वतः करू शकत नाही किंवा आपल्यावर जेव्हा कामाचं ओझं वाढू लागतं, तेव्हा आपल्याला कामाचं वितरण करावं लागतं आणि त्यासोबत आपल्या टीममधली जी मंडळी आहेत, त्यांनाही काम शिकण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून द्यावी लागते. पण त्याच सोबत हे डेलिगेशन करत असताना काही मूलभूत अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत अनिवार्य आहे. आता डेलिगेशनमध्ये 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. ते मी आधी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर यातला कोणता प्रकार तुम्ही जास्तीत जास्त वापरू शकता आणि तो योग्य रीतीने कसा वापरावा, ही माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर चला सर्वप्रथम डेलिगेशनचे कोणते प्रकार आहेत आणि आपण त्याचा वापर कसा करू शकतो, हे जाणून घेऊया. तर आपण जर जवळून पाहिलं तर डेलिगेशनचे मुळात 2 प्रकार आहेत. त्याला म्हणतात गोफर डेलिगेशन आणि स्टीवॉर्डशिप डेलिगेशन. आता ही नावं ऐकून भांबावून जाऊ नका. सोप्पा अर्थ आहे त्याचा. पण अर्थ सांगण्यापूर्वी ही दोन्ही जे आपण आता शब्द ऐकले, हे कुठनं आले हे तुम्हाला सांगतो. तर एक विख्यात पुस्तक लिहिलं गेलं इंग्रजीत, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आणि हे पुस्तक लिहिलेलं होतं मॅनेजमेंटचे ज्यांना गुरु मानले जातात, जनक मानलं जातं एका परीने डॉक्टर स्टीफन कवी त्यांनी हे पुस्तक बऱ्याच वर्षा अगोदर लिहिलेलं होतं आणि त्या पुस्तकात या दोन्ही शब्दांचा उल्लेख केला गेलेला आहे. गोफर डेलिगेशन आणि स्टीवॉर्डशिप डेलिगेशन. तर अर्थ जाणून घेऊया सर्वप्रथम आणि मग यातला कोणता मार्ग जास्त चांगला आणि तो कसा निवडायचा हे आपण ठरवूया. तर गो फॉर हा शब्द जो आहे ना, इंग्रजीत बऱ्याचदा असं म्हणतात, गो फॉर दिस, गो फॉर दॅट आणि त्याच्यातनंच गो फॉर असं करत ते गोफर असा शब्द तयार झाला आणि म्हणूनच त्याला गोफर डेलिगेशन असं म्हटलं जातं. पण याचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे, की जेव्हा आपण एखाद्याला एक कामगिरी देतो आणि कामगिरी दिल्यानंतर ते काम कसं करायचं हे देखील सांगतो, त्याला म्हणतात गो फॉर डेलिगेशन. याचाच अर्थ काय करायचं आणि त्यासोबत ते काम कसं करायचं हे दोन्ही आपण ठरवतो, समोरची व्यक्ती ठरवत नाही. असं मुळात कधी होतं, जेव्हा एखाद्याला ते काम जमत नसेल किंवा आधी कधीच केलेलं नसेल किंवा आपल्या टीममध्ये एखादी नवीन व्यक्ती आलेली आहे, ज्याला ते काम माहितीच नाहीये आणि आपण पहिल्यांदा ते काम त्याला सोपवतोय. अशा वेळेस गोफर डेलिगेशनचा वापर आपण करू शकतो. पण विचार करा, प्रत्येक वेळेस आपण जर समोरच्याला सांगितलं, की हे काम कसं करायचंय, मग समोरचा म्हणेल, की मला माझ्या मेंदूचा वापरच करायचा नाहीये इथे. तुम्ही जे सांगाल तेच मला करायचंय. मग मी काय करतोय? माझ्याकडनं काहीच इथे काय म्हणतो, माझ्याकडनं काही पुढाकार घेतला जात नाहीये किंवा मी माझ्यातर्फे काही देऊ शकत नाहीये. फक्त तुमच्या कामाची अंमलबजावणी करतोय. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस गो फॉर डेलिगेशनचा वापर करू शकत नाही आणि प्रत्येकदा आपल्यालाही समोरच्याला सांगत बसण्यासाठी वेळही नसतो. त्यामुळेच स्टीवॉर्डशिप डेलिगेशनची रचना केली गेली. आता स्टीवॉर्डशिप डेलिगेशन हे खऱ्या अर्थाने डेलिगेशन मानलं जातं, की आपण समोरच्याला जेव्हा एखादी कामगिरी देतो, तेव्हा आपण त्याला फक्त एवढं सांगतो, की काय काम करायचंय, कसं करायचंय हे समोरच्याला ठरवू देतो. आता याच्याने फायदा काय होतो? याच्याने समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करता येतो. ती व्यक्ती ठरवते, की हे काम आपण चांगल्या रीतीने कसं करू शकतो. बरोबर? आणि त्यामुळे आपल्याला हे काम कसं करता येईल याचा विचार करण्याची गरज नसते. त्याचा विचार कोण करतं? समोरची व्यक्ती करते. मग आपली भूमिका काय असते? पाठिंबा देणं, स्वातंत्र्य देणं हे आपली भूमिका असते. बऱ्याचदा काय होतं, की आपण समोरच्यावर विश्वासच दाखवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकदा आपण हस्तक्षेप करतो आणि आपल्याला कळत नाही, की हस्तक्षेप होतोय, की ढवळाढवळ होते. बरोबर? त्यामुळे असं मुळीच होऊ नये यासाठी स्टीवॉर्डशिप डेलिगेशनची रचना केली गेली. जिथे तुम्ही समोरच्याला काम देताय आणि काम दिल्यानंतर त्याला सांगताय, की तू ठरव हे काम करण्याची योग्य पद्धत कोणती असेल. जर तुला गरज वाटली तर मग माझ्या मदतीसाठी सांग आणि मी मदत करेन तुझी. पण इथे काम कसं करायचं याची पूर्ण जबाबदारी जी असते ती समोरच्या व्यक्तीवर असते. आता स्टीवॉर्डशिप डेलिगेशन करत असताना आपल्याला काही मूलभूत गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. 5 अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या या संदर्भात सांगाव्याशा वाटतात. कोणत्या 5 गोष्टी? चला या 5 गोष्टी पाहून घेऊया. सर्वप्रथम आपण समोरच्या व्यक्तीसोबत चर्चा करणं गरजेचं आहे, की हे काम जेव्हा पूर्णत्वाला येईल, तेव्हा कोणता निकाल अपेक्षित आहे? ज्याला इंग्रजीत डिझायर्ड रिझल्ट असं म्हणतात,
की हे काम पूर्ण झाल्यावर कसं दिसेल, म्हणजे हे काम पूर्ण झालं हे कसं ठरवणार आपण? कुठल्या गोष्टी असतील ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत इथे साध्य करणं. त्यामुळे हे सुरुवातीलाच ठरवणं अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर बऱ्याचदा होतं काय, की आपण म्हणतो, "अरे काम झालंच नाहीये." समोरचा म्हणतो, "नाही, नाही काम झालं." पण खऱ्या अर्थाने काम पूर्ण झालेलं नसतं. त्यामुळे अशी चढाओढ शेवटी होऊ नये, त्यासाठी पूर्वनियोजित पद्धतीने ते काम होणं महत्वाचं आहे. अर्थात पद्धत समोरची व्यक्तीच ठरवणार, पण काम पूर्ण झाल्यावर त्याचा निकाल काय लागणार आणि निकाल लागला हे कसं कळणार, हे ठरवणं मात्र खूपच जास्त महत्वाचं आहे आणि तिथे चर्चा करणं हे अनिवार्य आहे. त्यामुळे ही चर्चा कधीही टाळू नका. आणि एकदा ही चर्चा झाली, की मग दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे आपल्यासमोर, त्याला आपण म्हणतो गाईडलाईन्स. आता गाईडलाईन्सचा सोपा आणि साधा अर्थ असा आहे, नियम. आता आपण समोरच्याला स्वातंत्र्य देतोय. आपण समोरच्याला सांगतोय, की तू ठरव कोणती पद्धत योग्य आहे. पण बऱ्याचदा होतं काय, की दिलेलं जे स्वातंत्र्य असतं, त्याचा गैरवापर देखील केला जाऊ शकतो. त्याच्यातनं चुका होऊ शकतात, त्रुटी असू शकतात किंवा समोरची व्यक्ती आपली पातळी न ओळखता हद्दीच्या बाहेर जाऊन काम करू शकते. अशा गोष्टी टाळाव्यात म्हणून नियम काय आहेत, हे देखील सांगणं तितकंच महत्वाचं. या नियमांच्या आत राहूनच काम केलं गेलं पाहिजे. या नियमांच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही, हे स्पष्टपणे सांगणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा लोकांना याची जाणीवच नसते, की कोणते नियम आहेत. उदाहरणार्थ किती पैसे खर्च करायचे आहेत आणि याच्यापुढे जर खर्च करायचे असतील, तर त्याच्यासाठी तुला मला विचारावं लागेल किंवा किती वेळात हे काम पूर्ण झालं पाहिजे किंवा कोणत्या लोकांना तू सामील करू शकतोस वगैरे, वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात, जे नियम पाळलं जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि एकदा नियम ठरले, की तिसरा महत्वाचा टप्पा असतो, ज्याला आपण म्हणतो रिसोर्सेस. आता रिसोर्सेस म्हणजे काय? साधन. कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला अनेक साधनांची गरज लागते. मग तिथे पैसा आला, मनुष्यबळ आलं, वेळ आणि इत्यादी बऱ्याच गोष्टी आहेत, नाही का? तर आपण कोणते साधन समोरच्याला पुरवणार आहोत आणि हे साधन किती प्रमाणात उपलब्ध आहेत, हवे तितके आहेत की कमी आहेत की खूप जास्त आहेत, या सगळ्या गोष्टींवर पण चर्चा होणं तितकंच जास्त महत्वाचं आहे. जर आपण समोरच्या व्यक्तीला लढाईत पाठवलं, पण लढाई करण्यासाठी हातात तलवार नाही, बंदूक नाही, तर मग लढाई हरणं हे निश्चित. तसं मुळीच होऊ नये. त्यामुळे कोणती साधनं आहेत, ज्याचा वापर समोरची व्यक्ती करू शकते, जेणेकरून हे काम व्यवस्थितरित्या पार पडू शकेल, ह्याची जाणीव करून देणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि एकदा या गोष्टीची जाणीव करून दिली, की त्याच्यानंतर अजून एका गोष्टीची जाणीव करून द्यायची असते आणि त्याला म्हणतात अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी याचा अर्थ काय? जबाबदारी. आता समोरच्या व्यक्तीला फक्त काम दिलेलं नाही आपण, एक जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे ह्याची जाणीव करून देणं, की हे काम पूर्ण करण्याची पूर्णतः जबाबदारी तुझ्यावर आहे. हे काम अर्धवट सोडून चालणार नाही आणि ही जबाबदारी तू पत्करायला हवीस, याची जाणीव करून देणं अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याचदा लोक काय करतात, सुरुवातीला जोमाने एखादं काम स्वीकारतात आणि मग नंतर चुका व्हायला लागल्या किंवा काम होत नसेल, तर मग अळमटळम करू लागतात किंवा ते काम पूर्णतः टाळतात. असं करून चालणार नाही. याची जबाबदारी समोरच्यानी घेतली पाहिजे आणि त्याची वारंवार आपण जाणीव करून देणं हे मात्र अत्यंत महत्वाचं आहे. कारण जर असं नाही केलं, तर मग शेवटी ते काम पूर्ण होणार नाही आणि लक्षात ठेवा, तुम्ही नेतृत्वपदी असल्यामुळे अखेरची जबाबदारी तुमची असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही त्याच्या वाटीची जबाबदारी जी आहे, त्याची जाणीव करून देणं हे देखील आपलंच कर्तव्य. आणि शेवटचा जो महत्वाचा टप्पा आहे, त्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? परिणाम. आता कोणतंही काम व्यवस्थित झालं त्याचेही परिणाम असतात आणि व्यवस्थित नाही झालं, समजा नाही झालं, तर त्याचेही दुष्परिणाम असतातच. काम व्यवस्थित झालं तर त्याचे चांगले परिणाम काय होऊ शकतील? कदाचित समोरच्या व्यक्तीला प्रमोशन मिळू शकेल, बढती मिळू शकेल किंवा पगारात वाढ होऊ शकेल किंवा इतर कुठल्यातरी मार्गे त्याला काही ना काही मिळेल. पण तेच काम जर व्यवस्थित नाही झालं समजा काही कारणास्तव, तर त्याचे दुष्परिणाम पण असू शकतील, की कदाचित त्या व्यक्तीला योग्य प्रमोशन मिळणार नाही किंवा वेळेवर मिळणार नाही, काही काळ थांबावं लागेल किंवा कुठे ना कुठे असं वाटेल, की हा व्यक्तीला दिलेलं काम ही व्यक्ती व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात एक अशी भावना जागृत होईल, की ही व्यक्ती व्यवस्थित काम करत नाही. बरेचसे अशा गोष्टी आहेत, त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात जर काम व्यवस्थित नाही झालं. तर हेही सांगणं सुरुवातीला महत्वाचं आहे, की बघ मी तुझ्या सोबत आहे, पण हे काम महत्वाचं आहे आणि तुझ्याकडनं अपेक्षा आहेत आपल्या. त्यामुळे हे काम व्यवस्थित करायचंय कारण त्या कामाचे परिणाम आहेत आणि दुष्परिणाम देखील आहेत. ज्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेन्सेस. तर या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे. याच्याशिवाय आपण स्टीवॉर्डशिप डेलिगेशन केलं असं म्हणताच येणार नाही. कोणत्या 5 गोष्टी? सर्वप्रथम
निकाल लागला आणि तो यशस्वी ठरला, हे कसं आपण ठरवणार? त्याला म्हणतात रिझल्ट्स. आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कोणते नियम आहेत जे पाळणं गरजेचं आहे. या नियमांच्या अंतर्गतच काम झालं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्याला आपण म्हणतो रिसोर्सेस, कोणते साधन आहेत समोरच्या व्यक्तीला हे काम पूर्ण करण्यासाठी. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारीची जाणीव करून देणं, याचाच अर्थ अकाउंटेबिलिटी. आणि 5वं, काम व्यवस्थित झालं तर त्याचे परिणाम काय होतील आणि नाही झालं तर त्याचे दुष्परिणाम काय होतील याची जाणीव करून देणं. या 5ही गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे पार पाडल्या ना, तर मग डेलिगेशन करणं आपल्यासाठी सोपं जातं. समोरच्या व्यक्तीलाही कळून येतं, की आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत. आता हे डेलिगेशन आपण म्हणतोय, तर हे का महत्वाचं आहे? कारण आत्ताच्या काळात सगळी कामं तुम्ही करू शकत नाही आणि करूही नाही. आणि इतरांनाही संधी देणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त डेलिगेशन करता येत नाही म्हणून सगळं मीच करतोय, असं होऊ देऊ नका. इतरांनाही कामाची जाणीव करून द्या, त्यांना संधी द्या आणि योग्य रीतीने डेलिगेशन करा. म्हणजे तुमचंही ओझं हलकं होईल, समोरच्यालाही शिकता येईल आणि एकंदर खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांचंच भलं होईल. तर या गोष्टी अंमलात आणून पहा आणि नक्की मला कळवा, की त्यापासून तुम्हाला तुमच्या कार्यस्थळी कितपत फायदा झाला. ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच.